कोकणातली ही घडामोडी कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी न दिल्यामुळे ते अस्वस्थ असल्याचंही बोललं जाते। विश्वासात न घेताच रमेश कदम यांच्याकडे चिपळूण आणि संगमेश्वर पालिकेची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे भास्कर जाधव नाराज आहेत असं कळतंय। मात्र राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतंय। आता ही नाराजी किती तीव्र आहे आणि जाधवांची नाराजी राष्ट्रवादीकडून कशी दूर केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विश्वासात न घेता जबाबदारी जाधव यांच्याकडे दिली, त्यामुळे भास्कर जाधव नाराज आहेत। पालिका निवडणुकीची जबाबदारी न दिल्यामुळे ते नाराज आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रणव, कळतंय एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे भास्कर जाधव नाराज असल्याचं कळतंय। नगरपालिकांच्या निवडणुका आता समोर येऊन ठाकलेल्या आहेत आणि अशा वेळी भास्कर जाधवांची नाराजगी खरं तर फार ही पक्षाला सुद्धा परवडणारी नाहीये। काय नेमकं सध्या कळतंय? अनुपमा, खरं तर ही जी जबाबदारी आहे एक कोकणचे प्रभारी किंवा भास्कर जाधव रत्नागिरीचे प्रभारी म्हणून राष्ट्रवादीचं काम पाहत होते आणि त्यांनी पक्ष जो आहे तो बांधणीला सुरुवात केली होती। दरम्यानच्या काळामध्ये आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील आणि आता नगर परिषदेच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये चिपळूण आणि संगमेश्वर या दोन तालुक्यांची जबाबदारी जी आहे ती माजी आमदार रमेश कदम यांच्याकडे दिली आणि त्यामुळेच भास्कर शेठ जाधव जे आहेत ते नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या खास माणसांशी आम्ही ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी ही नाराजी आहे ती उघडपणे बोलली गेली आणि त्यांनी कार्यकर्त्यांना असं आदेश दिलेत की तुम्हाला तुमचा मार्ग जो आहे तो मोकळा आहे, तुम्ही कुठेही जाऊ शकता। कारण पक्षाकडनं जर तुम्हाला तिकीट मिळत नसेल, तुम्ही प्रामाणिकपणे काम करून मिळत नसेल, तर तुम्ही या ठिकाणी थांबण्यात तरी काय अर्थ आहे, असं ज्यावेळी भास्कर समर्थकांकडनं जे आहे ते सांगण्यात आलंय। त्यामुळे ते कार्यकर्ते आता संभ्रमात अवस्थेमध्ये आहेत। एकूणच बघता तर घागर विधानसभा मतदारसंघ जो आहे त्यातला काही भाग जो आहे तो संगमेश्वर या पट्ट्यामध्ये येतो आणि त्या ठिकाणी भास्कर जाधवांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत। मात्र ही जबाबदारी संगमेश्वर तालुक्याची जबाबदारी रमेश कदमकडे दिल्यामुळे रमेश कदम जे आहेत ते नाराज आहेत आणि या अगोदरी या दोघांमध्ये निवडणुकीच्या ह्याच्यावरनं कोल्ड वॉर झाला होता। मागच्या वर्षी निवडणुका रमेश कदम विरुद्ध भास्कर जाधव अशी चिपळूणमध्ये झाली होती, त्यामुळे या दोघांमध्ये जे आहे तो विस्तव जात नाही आहे। मागच्या वेळी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता, त्यावेळी या कार्यकर्त्यांनी ही उघडपणे गोष्ट बोलून दाखवली होती की दोघांनी एकत्र या। मात्र अजूनही या ठिकाणी मिलाप झाला असला तरी त्यावेळी तटकऱ्यांनी जाहीर केलं होतं, मात्र अजूनही या दोघांमधला जो कोल्ड वॉर आहे तो संपलेला दिसत नाही आहे। कारण पक्षश्रेष्ठींनी रमेश कदमांची चिपळूण आणि संगमेश्वरची जबाबदारी दिली, त्यामुळे भास्कर शेठ नाराज असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येते। अगदी प्रणव असे संपर्कात रहा। सध्या आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आहे शेखर निकम सर, आपण त्यांच्याकडून आणखी या संदर्भातली काय नेमकं त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आहे का, कशा पद्धतीने आली विचारून घेऊया। काय सांगता निकम सर? भास्कर जाधव नाराज असल्याचं कळतंय आणि कदम यांच्याकडे जबाबदारी दिली आहे स्थानिक संस्थांच्या निवडणुकांची असंही कळतंय, काय नेमकं झालंय? भास्कर जाधव नाराज आहेत ही निर्विवाद सत्य आहे, पण ती नाराजी जरी असली तरी पक्षाचा आदेश मानणाऱ्यापैकी भास्कर शेठ जाधव असल्यामुळे कुठची पक्षाला हानी पोचणार नाही याची ते निश्चितपणे दक्षता घेतील आणि पक्ष सोडणं वगैरे या अफवा आहेत, ते निश्चितपणे पवार साहेबांना कधी सोडणार नाहीत, कारण त्यांच्यावर पूर्णपणे निष्ठा आहे। आता थोड्याशा काही घटना घडल्या आहेत, पण त्याच्यातले जे गैरसमज आहेत ते लवकरच आदरणीय पवार साहेब दूर करतील आणि पूर्वीचाच एकसंघपणे राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये काम करून येणाऱ्या 4 नगर परिषदा आणि 1 दापोली नगर पंचायत मध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं यश मिळवेल अशी आम्हाला खात्री आहे आणि भास्कर शेठ जाधवांचाही मान त्या दृष्टीने राखला जाईल याची वरिष्ठाकडून खात्री देण्यात येत आहे। बरं, पण आपण समर्थक आहात किंवा एकंदरीतच जे भास्कर जाधव समर्थक आहेत त्यांच्यामध्ये काही ठिकाणी असा संभ्रम दिसतोय की जसं जाधव सर पण म्हणाले की मी पक्ष सोडणार नाही असं म्हणालेले नाहीयेत, मात्र काय काम करून काय उपयोग असं एक त्यांचं स्टेटमेंट होतं, तर या बाबतीत काय वाटतं आपल्याला? त्याबद्दलची मला काहीच माहिती नाही, पण मी आमचे दुसरे आमदार संजयराव जाधव, संजय कदम आणि बाबाजी जाधव आम्ही त्यांना काल प्रत्यक्ष भेटलो आणि त्याबद्दलची त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील झाली। त्या दृष्टीने लवकरात लवकर काम जोमाने ते नक्कीच जिल्ह्यात करतील, कारण त्यांची जिल्ह्याला गरज आहे, त्यामुळे ते जिल्ह्यात राष्ट्रवादीचंच काम चांगल्या पद्धतीने करतील अशी 100% खात्री आहे मला। बरं निकम सर, असे संपर्कात रहा। आपल्या बरोबर आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। प्रणव, प्रश्न विचारा। शेखर निकम आपल्या बरोबर आहेत।
शेखर सर, खरं तर ही दोघांची भांडणं आहेत, मात्र ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं की नेमकं कार्यकर्त्यांनी करायचं काय, कारण भास्कर शेठ अजूनही कुठेही जाहीर वक्तव्य जे आहे ते केलेलं नाहीये. त्यामुळे कार्यकर्त्यांना एकसंघ राखण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना एकजूट राखण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही ही भास्कर शेठची नाराजी आहे ती पक्षश्रेष्ठींकडे मांडणार का आणि ती कधीपर्यंत ही नाराजी दूर केली जाईल? नाही, नाराजी लवकरात लवकर दूर करून ते राष्ट्रवादीचं जोमाने काम करतील याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आणि कार्यकर्त्यांचं मरण होतं याबद्दलही दुमत नाही आणि त्याच्यात सगळ्यात भरडला जातोय कन्मी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून निवडणूक प्रणवजी लढवली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. साधारण अगदी अल्पमतात मला पराभूत व्हावं लागलं, पण ह्या सगळ्या भांडणाचा कुठं ना कुठं पक्षावर निश्चितपणे परिणाम होतच असतो, पण तो पुढे होऊ नये यासाठी जी काही पावलं उचलावी लागतील ते आदरणीय पवारसाहेब निश्चितपणे उचलतील अशी देखील मला खात्री वाटते. ठीक आहे शेखर सर, धन्यवाद. शेखर निकम, आपण झी24 तास बरोबर बोललात आणि ही नाराजी जर भास्कर जाधव यांची असेल तर ती कशा पद्धतीने आता पक्ष दूर करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. धन्यवाद, आपण झी24 तास बरोबर बोललात. प्रणव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.